एखादी महिला जर 80 वर्ष जगते तर 80च्या निम्म म्हणजे 40व्या वर्षी तिचं मेनोपॉज होतो. त्यानंतर तिची जी पूर्ण पुनरुत्पादक यंत्रणा आहे ती काम करणं बंद करते. अशाच प्रकारे म्हैस असते. ज्या दिवशी ती दूध देणं बंद करते त्यानंतर सुद्धा तिचं अर्ध आयुष्य बाकी असतं. आता तिला कोण जगवणार, कोण पोसणार? आता ती दूध तर देत नाही. तर ज्या दिवशी तिनं दूध देणं बंद केलं, तिचं मेनोपॉज झालं, तिचं काय केलं जाईल? तिला कापलं जाईल. तेच सर्व मांस एक्सपोर्ट होतं. दुग्ध उद्योग आणि मांस उद्योग ते अगदी हातात हात घालून चालतात. तुम्हाला हे का दिसत नाही? कारण भारत दूध वापरामध्ये आघाडीवर आहे. म्हणूनच इथून जेवढं मांस एक्सपोर्ट होतं तेवढं कदाचित जगातील इतर कोणत्याही देशातून होत नसेल. आपण कधी पहिल्या क्रमांकावर असतो, कधी दुसऱ्या, तर एखाद्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर येतो. पण आपण यावरच असतो, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवर. फक्त वापरामध्येच नाही तर एक्सपोर्टमध्ये सुद्धा. सांगा, कापण्यासाठी इतक्या म्हशी येतात कुठून की बीफ एक्सपोर्टमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर येतो? कुठून येतात इतक्या म्हशी? या त्याच म्हशी आहेत ज्यांचा चहा तुम्ही पित आहात. त्यासुद्धा मॅमर्स असतात. तुम्हाला असं वाटतंय का की आपण इतके चांगले लोक आहोत की आता ती म्हैस दूध देत नाहीये तरीही आपण तिला अजून 7 वर्ष खाऊ पिऊ घालू? आपण इतके चांगले लोक आहोत का? आणि तिला खूप खाऊ पिऊ घालावं लागतं. ती 450-500 किलोचा प्राणी असते. मांस रोखण्याची सुद्धा गरज नाहीये. हे जे सर्व चहाप्रेमी आहेत, जर यांनाच रोखलं तर मांस इतकं महाग होईल की मांसाचा खप आपोआप कमी होईल. मिल्क सबसिडायझेस मीट. तुम्ही दूध पिऊन मांसाच्या खपाला प्रोत्साहन देत आहात आणि स्वतःला म्हणता की मी धार्मिक आहे. धार्मिक उत्सवांमध्ये आणि धार्मिक ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही दुधाचा वापर करत आहात. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगतो, दुधाचा रंग लाल आहे. समजून घ्या ना.